हॅलो, आवाज येतोय सगळ्यांना माझा? ओके. हो मॅम येतोय. हो येतोय. हॅपी मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. येस. हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलम मध्ये आपलं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाचा आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. येस. सगळ्यात आधी मला सांगायचंय, कसे आहात तुम्ही? कोण कोण होतं कालच्या सेशनला? कसे आहात तुम्ही सांगा बरं. द्वारका मावशी काय झालं, माईक सुरू नाही होते का? असं असं राहायचंय आपल्याला. छान नो. छान रिलॅक्स. छान छान. कोण कोण होतं काल? नवीन आहेत का सर्वजण? कालचं कोणीच नाही का? बोला नवीन मधले, बोला काहीतरी बोला नवीन मधले. आहे मॅम, मी काढली आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. करा जरा प्रयोग करा. स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. शैलजाताईंना काय झालंय, हलायचंच नाही त्यांना बिलकुल. अरे बापरे, असं नका करू. बघा, आपलं हे जे 10 दिवसाचं सेशन आहे हे पूर्णपणे प्रॅक्टिकल बेस आहे. ओके, टास्क आहे, प्रॅक्टिकल आहे. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं तर तुम्ही इथून खूप काही घेऊन जाणार. संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद तुम्ही घेऊन जाणार. पण जर तुम्ही ठरवलं नाही मला प्रॅक्टिकल करायचंच नाही, मी टास्क करणारच नाही, तर ते कसं होईल? भागवत सप्ताह कसा असतो, ते बाबाजी येतात, बडबड करतात, आपण इकडे ऐकतो, इकडे गप्पा करतो आणि मग ते जेवायला बसतो. भंडारा आमच्या समोर रोज भंडारा सुरू आहे, तर तिथे ऐकत कोणीच नाही, फक्त जेवायला जातात. तर माईक लावून ते खूप दिवसभर त्यांचं ते पारायण सुरू आहे, भागवत सुरू आहे, खूप सुरू आहे. तर तसं करू नका, मला तसं घेऊ नका त्या बाबांमध्ये. तर मी जे सांगते तो टास्क तुम्हाला करावा लागेल. रेकी म्हणजे एनर्जीचा क्लास आहे. तर तुम्हाला एनर्जी जर घ्यायची असेल तर व्हिडिओ सुरू करावा लागेल. पुन्हा एकदा आज माफी मागते ज्यांची झोप मोड केली, चहाची वेळ खराब केली. ओके, जरा थोडस 15 मिनिट चहा पिऊन घ्या, ज्यांची चहाची वेळ असते ही. 15 मिनिट लवकर उठा ज्यांची उठायची वेळ आहे. ओके. येस, ज्यांनी व्हिडिओ सुरू केलेले आहेत थँक्यू सो मच. तुमचं जर व्हिडिओ सुरू असले आणि सुंदर सुंदर चेहरे मला दिसले तर मला बोलायला पण उत्साह येतो, नाहीतर मग माझी एनर्जी डाऊन होते. ओके, चलो पुढे जाऊया. सेकंड सेशनची सुरुवात करूया. वही पेन घेतली आहे सगळ्यांनी सोबत? आहे? येस, व्हेरी गुड. बरं मला सांगा, तुमच्या घरात ही परंपरा आहे का? दिवाळी आली, दसरा आली की साफसफाई करायची? करतात का तुम्ही? कपडे बिपडे धुतात, जळमट काढतात? सगळ्यांकडे का तसं? बरं, तुम्ही स्वतःच करतात घरात? करतात स्वतः? आणि असं काही आहे का तुमच्याकडे दिवाळी दसऱ्याला किंवा आता मार्गशीर्ष महिना आहे, गणपती आहे, महालक्ष्मी आहे, तेव्हा काही पूजा अर्चा, पारायण, पाठ, नवरात्र करतात तुम्ही सर्वजण? ओके, आनंदाने करतात, स्वतःहून मनापासून करतात. काय कारण आहे करण्याचं? कशासाठी करतात एवढी साफसफाई? यस, बोला. घराच्या सुख शांतीसाठी. बरं, ठीक आहे. मग तुम्ही एवढं केलं, मग आहे का सुख शांती तुमच्या घरात? किती वर्षापासून करताय? तुमचं वय मला वाटतंय 40च्या पुढे असेल. 44. आहे एवढं करून सुख शांती आहे घरात? नाही. बरं, आजच्या एका सेशन मध्ये आपण करू ते. ओके. बरं मला सांगा, तुमच्यापैकी कुणाकुणाकडे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहेत? जवळपास प्रत्येकीकडे आहे 2 व्हीलर 4 व्हीलर. काही 1-2 महिन्याने, 1.5 महिन्याने त्याची सर्व्हिसिंग करतात का तुम्ही?
करावी लागते. येस, करावी लागते आणि आपण ती करतो, है ना. बरोबर. जळमट काढलीये, तुमच्या घरात ज्या वाहनं आहेत त्याची सर्व्हिसिंग केलीये. शिलाई मशीनची सर्व्हिसिंग किती वेळात करतात तुम्ही? कोण कोण वापरतं शिलाई मशीन? 2 वेळा. 1-1.5 ब्लाउज शिवून झाला की करावी लागते. बरोबर. येस. मिक्सर कोण कोण वापरतं आणि पाटा वरवंटा कोण कोण वापरतं? नाही, पाटा वरवंटा नको, मिक्सर वापरतात. बरं. आणि वॉशिंग मशीन वापरतात की हाताने कपडे धुतात? वॉशिंग मशीन. दोघं, है ना. मोस्टली वॉशिंग मशीन आजकाल, है ना. व्हेरी गुड. तर बघा, मी काल पण सांगितलं, आज पुन्हा आठवण करून देते. हा मोटिवेशनचा क्लास नाहीये. ओके. तुम्हाला जर मोटिवेशन पाहिजे असेल तर आजकाल आजूबाजूला खूप सुरू आहेत भागवत सप्ताह, पारायण. युट्यूबवर माझ्यापेक्षा मोठे खूप लोक आहेत ज्यांचे पारायण मोटिवेशनल व्हिडिओज आहेत, रील्स आहेत. आपण तासनतास बसतो आणि ते रील्स स्क्रोल करतो. रील्स मध्ये खूप छान मोटिवेशन असतं. आवडली रील की टाकली स्टेटसला, आवडली रील की टाकली स्टेटसला. बरोबर. घेतला स्क्रीनशॉट, एखादा कोट आवडला की टाकला स्टेटसला. पण याच्यापैकी जे काही आपण वाचतो आणि जे काही रील्स आपण बघतो, तर त्यातनं आपण काहीतरी ते अंमलात आणतो का? तासभर कसं जातो ते फेसबुक आणि इन्स्टावर नाही कळत, किंवा युट्यूबचे मोटिवेशनल व्हिडिओ तास तास कसं जातात नाही कळत फेसबुकला बघून. पण आपल्या आयुष्यात बदल झालाय का? नाही झाला. रेकी त्याच्याच आयुष्यात जाते ज्याच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार असतील, ज्याचा भाग्योदय होणार असेल, त्याच्याच आयुष्यात रेकी जाते. कालचे मेंबर्स बघू आपण किती होते, आजचे किती, आणि शेवटच्या दिवशी बघा अगदी बोटावर मोजण्या एवढी लोक शिल्लक राहतात, अशी गळती लागते. तर हे जे आता 9 दिवस आहे ना, ही चाळण लागलेली आहे. इथून रेकी शक्ती, मी नाही हा, तुम्ही नाही, मी पण नाही, तुम्ही पण नाही, रेकी शक्ती चाळण लावते, एकेकाला चाळत जाते आणि शेवटी ती ठरवते की कुणाकडे मला जायचंय. ओके. तर तुम्ही आज इथे आला आहेत, हा पण तुमचा डिसिजन नाहीये, तुम्हाला ते डिव्हाइनने निवडलेलं आहे या सेशनसाठी. ओके. रेकीचे क्लासेस घेणारे खूप लोक आहेत, पण तुम्ही माझ्याचकडे का, याचं पण रिझन आहे. ओके. तर बघा, आपण काय बघितलं की आपण सणासुदीला घरातली जळमट काढतो, पाठ करतो, पारायण करतो. बरोबर. पण मला सांगा, जशी आपण वाहनांची किंवा मशीन्सची सर्व्हिसिंग करतो, किंवा आपण वाहनं आणि मशीन्स कशासाठी वापरतो, तर त्यामुळे आपल्या लाईफला स्पीड मिळते, गती मिळते, है ना. आता इथून पुण्यातून भुसावळला जर जायचं असेल, जर मी पायी गेली तर मला वेळ लागेल. पण एखादं वाहन वापरलं तर काय होईल, मी पटकन पोहोचेल, वेळ वाचेल, आणि दुसरी गोष्ट सहजता येईल, कष्ट कमी लागतील. पाटावर वंटावर वाटलं आणि मिक्सरवर वाटलं तर काय होईल, मिक्सरमुळे स्पीड येईल आणि आपल्या आयुष्यात सहजता येईल. बरोबर. आता ह्या सगळ्यांची आपण सर्व्हिसिंग आठवणीने करतो, कारण आपल्याला सहजता हवी आहे. मला सांगा, इथली आणि इथली सर्व्हिसिंग लास्ट टाइम कधी केली? इथली आणि इथली सर्व्हिसिंग लास्ट टाइम कधीच नाही केली. त्या सर्व मशीन्स ना इथून तयार झाल्यात. एका व्यक्तीच्या इथे एक थॉट आला, एक आयडिया आली आणि ती मशीन तयार झाली. शिलाईची असेल, वॉशिंग मशीन असेल, गिरणी असेल, मिक्सर असेल, इथे एक आयडिया आली. मग इथे जर जळमट लागली तर अशी नवीन इन्व्हेन्शन होतील का, नवीन आयडियाज येतील का? ह्या मशीन कोणी आणल्या? ज्याला आयडिया आली. आयडिया कोणाला आली? ज्याने इथली जळमट काढून घेतली, सर्व्हिसिंग केली. आपण लास्ट टाइम कधी हसलो होतो? आनंदाने. आणि असं कुठला एक दिवस आहे तुमच्या आयुष्यातला, मला सांगा, की त्या दिवशी तुम्ही मनापासून दिवसभर खुश आहात आणि शांतता आणि समाधान आहे. एक लक्षात घ्या, शॉपिंग करून आलो किंवा कुठेतरी ट्रिपला जाऊन आलो, मूव्हीला जाऊन आलो, तर तो एक आनंद वेगळा, पण मनापासून एक रिलॅक्स जो फील आहे, आनंद आहे, शांतता आहे,
हे कधी होतं लास्ट टाइम? कधी तुम्ही मनापासून हसला? आठवतंय का कोणाला? नाही? बरं, आता इथून पुढे ते खूप सहजतेने शक्य आहे, इझिली शक्य आहे. पण त्याच्यासाठी तुमची तयारी लागेल. कोण कोण आज स्वतःची जबाबदारी घ्यायला तयार आहे की काही होऊन जाऊ, या 10 दिवसात ते शांतता, ते सुख, ते समाधान मला पाहिजे आणि ते मी मिळवणार? कोण कोण स्वतःची जबाबदारी घेतंय 100%? कुणाकुणाला एकच हात वरती अजूनपर्यंत? ओके, ती इकडे बघते मी. ओके, आरती, मानसी, दीपाली, मंजुषा. घाबरू नका, खूप सहज आहे, घरचा अभ्यास वगैरे काही नाहीये, इथेच 1 तास करायचंय जे असेल. ओके, येस. तर काय करायचंय आपल्याला? करूया सुरुवात सर्व्हिसिंग करण्यासाठी. रेडी? बघा, आजचं प्रॅक्टिकल आहे, पहिला टास्क आहे. काय करायचं आपल्याला? अशा खूप गोष्टी आपल्या इथे आणि इथे आहेत. 10-12 वर्षापूर्वी कोणीतरी मला अशी बोलली होती, ती, तो, कोणीही, आणि ते अजूनही आपल्या डोक्यात आहे, मनात आहे, आणि नात्यांमध्ये कटुता आहे. बरोबर? खूप जवळचीच नाती असतात, पण मनोमनी इतकं दुखणं आहे की ती ज्या कार्यक्रमाला जाईल त्या कार्यक्रमाला मी जाणार नाही, ती ह्या रस्त्याने जाईल तर मी त्या रस्त्याने जाईल. बरोबर? आणि समजा असं झालं, दोघींना एका कार्यक्रमात यायचं झालं तर 2 ग्रुप होतात, दोघे एकमेकींना हुंदस देतात, है ना? होतं असतं, नॉर्मली होतं, नक्की होतं. खूप गोष्टी अशा आहेत 4-8 दिवसापूर्वी झालेल्या, 6 महिन्यापूर्वी झालेल्या, कितीतरी वर्षापूर्वी झालेल्या, ह्या तुम्हाला जशाच्या तशा आठवतात. पण मला सांगा, परवा रात्री कुठली भाजी खाल्ली होती? पटकन एका क्षणात आठवेल का? जसं 5 वर्षापूर्वी तिने मला खुन्नस दिली होती आणि माझ्याशी भांडण काढलं होतं, माझा अपमान केला होता, ते कशी स्टोरी अशी आली समोर, तसं परवा रात्री काय भाजी खाल्ली ते असं सांगा लगेच, एका क्षणात. आठवतंय का? नाही आठवत. तर विश्वास ठेवा माझ्यावर, आज माझ्या समोर बसलेले आहात तर डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि ऐका की तुमच्या आयुष्यात जे अडथळे येतात ना, कुठे कुठे येतात अडथळे? सगळ्यात मोठा आणि आवडीचा विषय, आर्थिक प्रश्न सोडवा की सगळं झालं आमचं, आम्हाला दुसरं काही सांगू नका. बरोबर? आर्थिक प्रश्न आहे, अडचण आहे, त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव आहे, भावनिक आहे, शारीरिक आहे. ती परिस्थिती, ती घटना आठवली ना आपल्याला, त्या व्यक्तीने मला त्रास दिला होता, माझा अपमान केला होता, त्या लग्नात मला मानपान दिला नव्हता, है ना, माझ्याशी कटकट केली होती, हे सगळं आठवलं की काय होतं? बीपी कोणाचं वाढतंय? शुगर कोणाची वाढते? चिडचिड, संताप कोणाची होते? गोळी कोणाला घ्यावी लागते? सगळं आपल्याला. ती व्यक्ती तिच्या लाईफ मध्ये कूल आहे, चिल आहे आणि पुढे निघून गेली करिअरमध्ये, संसारामध्ये, आयुष्यामध्ये, आणि आपण तिथेच आहोत अजून. आणि असे खूप लोक आहेत आपल्या अवतीभोवती. बरोबर? तर यामुळे आपल्या आयुष्यात अडथळे आहेत, ऑब्स्टॅकल आहेत, अडचणी आहेत, म्हणून आपण तिथे स्टक झालेलो आहोत. हे काही नाहीये की त्यांनी मला पगार दिला नाही म्हणून आर्थिक अडचण आली, माझं प्रमोशन केलं नाही म्हणून आर्थिक अडचण आली, असं काही नाही. हे गैरसमज आहेत, हे सोडून द्या. हे असं काही होत नाही. ज्या दिवशी आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ आणि पुढे निघू ना, तर ह्या 10 दिवसात बघा एक मॅजिक होईल, तुमचे अडकलेले कामं मार्गी लागतील. जर मागच्या 5 बॅच मधून 500 लोकांना फायदा झालाय तर तुम्हाला नाही होणार का? नक्कीच होईल, मी गॅरंटी घेते. पण तुमची गॅरंटी तुम्हाला घ्यायची, माझी गॅरंटी मी घेते की मी हे इथे बडबड केल्यानंतर तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतील, ही माझी गॅरंटी, माझी कमिटमेंट. पण कधी? तुम्ही सांगितलेलं काम केलं, मी सांगितलेलं काम केलं तर. ओके, आता आपल्याला काय करायचंय? पहिलं तर आपण केलं, स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली.
दुसरं काम असं करायचं आपल्याला, आपल्या आयुष्यात ज्या कंप्लेंट्स आहेत, तक्रारी आहेत, कंप्लेंट्स, त्याला कम्प्लीट करायचंय. कंप्लेंट्स टू कम्प्लीट हा प्रवास आज आपल्याला करायचा आहे. ओके, तर काय करायचं आपल्याला, आता आपल्या वहीमध्ये लिहायचंय की किती वर्षापूर्वी कोणाच्या तरी लग्नात कोण माझ्याशी कशी भांडली होती, ननंद असेल, दीर असेल, जाव असेल, सासू असेल, सासरे असेल, बहीण असेल, मामा असेल, कोणी कोणाच्या लग्नात माझ्याशी कसं भांडण उरकून काढलं. घरात मी सगळं चांगलं करते तरी माझी सासू बाजूला जाऊन माझ्याबद्दल सांगते. मी सगळं माझ्या सुनेचं करते तरी माझी सून मला नावं ठेवते. मी एवढं चांगलं वागते तरी माहेरी गेली की माझी आई माझ्या मागे किरकिर करते. ओके, अजून काय काय, कामवाली बाई वेळेवर येत नाही, आली तर भांडे व्यवस्थित घासत नाही, पाणी जास्ती वाया घालते, लिक्विड जास्त वापरते, माझी मुलं अजिबात ऐकत नाही अभ्यासाला. किती त्यांना समजावून सांगा, मी त्यांना किती मारलं, किती ओरडली त्यांच्यावर, पण ते काही माझं ऐकत नाही. माझा नवरा बड्डेला मला कधीच विश करत नाही, अॅनिव्हर्सरी तर त्याला लक्षातच नाही. काय काय तक्रारी लिहून काढा. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. 5 मिनिट तुम्हाला दिले. जो प्रॅक्टिकल करेल त्याला मॅजिक कळेल, त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडतील. जर तुम्ही प्रॅक्टिकल केलं नाही तर काहीच उपयोग नाही तुमच्या क्लासला बसण्याचा. ओके, शुल्लक. अगदी काल मी भाजी आणायला गेली, मला 10 रुपयाची जोडी दिली, पण शेजारणीला माझ्या नंतर गेली तिला 5 रुपयाची जोडी दिली, मेथीची जोडी. ही पण तक्रार आहे ना. लिहून काढा, सगळ्या तक्रारी लिहा. एवढी शाळेची फी भरा, पण शाळेत काही ते लोक शिकवत नाही, आम्हाला ट्युशन लावावी लागते. आणि ती ट्युशनची मॅडम काय करते, परत घरचा अभ्यास देते. परत माझ्या डोक्याला ताण, ट्युशनचा पण अभ्यास घ्या, घरचा पण अभ्यास घ्या, शाळेचा. काय काय तक्रार आहे. माझं मशीन एक ब्लाऊज शिवेपर्यंत चांगलं चालतं, पण नंतर काय माहिती मला कटकट कटकट वाजायला लागतं. काय काय तक्रारी आहेत सर्व लिहून काढायचं. एवढं नियमित मी बीपीची गोळी घेते, पण माझी गोळी काही कमी होत नाही. सगळं गोड बंद केलं मी, पण माझी शुगर काही कमी होत नाही. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांचं काय चहापाणी सुरू आहे का? यस, शैलजा ताई, सगळं लिहून काढायचंय, सगळी खुन्नस लिहून काढा. आणि हे बघा, मी काही तुम्हाला वाचायला सांगणार नाहीये आणि तुम्हाला कोणाला दाखवायचं पण नाही. तो कागद आणि तुम्ही पण गंमत बघा, मजा येईल. लिहा. शुभांगी, अमित, रुपाली, राजेंद्र, मंदा, ज्योत्स्ना, अनिल, पौर्णिमा, कांचन, विद्या, प्रभा, रुपाली, काय सुरू आहे तुमचं? तुम्हाला काल तुमच्या वेळेचं महत्व सांगितलं होतं की या क्लासला तुम्ही तुमची वेळ देत आहात, एक क्षण देतच आहात. तो जर मागे पडला तर तुम्हाला परत मिळणार नाही. म्हणजे क्लासला बसून तुमची वेळ तुम्ही फुकट जर घालवत असाल तर मग काही उपयोग नाही. ओके, प्रॅक्टिकल केलं तर खूप काही इथून घेऊन जाल. येस, कोणीतरी काहीतरी बोलत होतं आता, बोला. दोन मिनिट आहेत तुमच्याकडे शेवटचे. सगळं लिहून काढायचंय, जुनं लिहून काढायचंय. तुम्हाला असं वाटेल या बाईला काय वेळ लागला, मी मागचं विसरली होती, ही कुठे आता उकरते, गेलेले मुडदे उकडायला लावते, असं काहीतरी म्हणतो आपण. येस, तर माझ्याबद्दल लिहा. हिला काही दुपारचीच वेळ सापडली होती का, माझी भाजी निवडण्याची वेळ होती ही, आणि आम्ही विसरलो ना ते 10 वर्षापूर्वीच, आता कशाला लिहायला सांगते. लिहा माझ्याबद्दल. चलो, लास्ट 1 मिनिट. कोण कोण तुम्हाला काय काय त्रास देऊन गेलं आजपर्यंतच्या तुमच्या आयुष्यात, सगळं लिहून काढायचंय. अगदी क्षुल्लक गोष्टी लिहा.
इतकं सकाळी उठून मी टिफिन बनवला, पण माझ्या मुलाने तो काही खाल्ला नाही. चांगली आवडीने मी वाटण करून भाजी केली, पण पोरांना काही आवडली नाही. ही पण एक तक्रार आहे जी तुमच्या आयुष्यात अडथळे निर्माण करते. लिहून काढा. काय झालं शुभांगीताई, झालं का? माझ्याकडे पाहून काहीच होणार नाही बरं. कथेला बसल्यासारखं होईल मग फक्त. चला, अँड युअर टाइम अप. बंद करा ती वही आता. फक्त आहे ना थोडस तुमची पूर्ण वही फाटणार नाही अशा पद्धतीने अलगद ते साईडने पान काढून घ्या तिथून. अगदी मधून काढलं तर वही लूज होईल. अजून माझ्या नावाने काय त्या बाईला लिहायला पण लावलं आणि काढायला पण लावलं ते पान. जरा साईडने ते पान काढून घ्या. येस. आता मज्जा येईल. ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल केलं ना त्यांना छान वाटेल, असं हलकं हलकं रिलॅक्स वाटेल. मस्त. कांचनताई मस्त ड्राईव्ह करतायत का? नाही, साईडला बसलाय वाटतं. कुठून आहात तुम्ही? माईक बंद आहे तुमचं. असं प्रामाणिकपणा पाहिजे. शिकायचं. बाहेर असू दे, घरात असू दे, मला क्लास करायचा. व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएट. चला, झालं पान फाडून झालं. येस. आता ते पान काय करायचं? मला एक पेज मिळेल का? हा. आता तुम्ही जे पान लिहिलेलं आहे, पेज आहे तुमच्या हातात, ते असं समोर पकडायचं सगळ्यांनी. हा. आता माझ्याकडे नाही पाहायचं, त्या पेजकडे पाहायचं. जे तुम्ही लिहिलंय ना ते बघायचं. हा, बघितलं? अशी एक मस्त खुन्नस द्यायची त्याला. आणि तुमच्या गावच्या काय काय भाषा आहेत, शिव्या, बॅड वर्ड्स सगळे बोलून टाका. असं बिलकुल खुन्नस द्यायची. काय काय कोणाबद्दल लिहिलंय त्यांना एक थोबाडीत मारायची जोरात. एक मारून मन नाही भरलं, 2-4 मारा. माझ्याकडे नाही पाहिजे. कागदावर मारायचे म्हटलं, त्याला नाही मारायचे. कागदावर मारायची, तिथं जाऊन नका मारू. बरोबर. यस. त्या कागदाकडे पाहायचं, असं चुटक्या वाजवून बोला, खुन्नस द्या मस्त. काय काय तुमच्या भाषेतल्या शिव्या आहेत त्या द्या. आणि एक चपराक द्या. कानशिलात लगवा. एक मारून नाही समाधान झालं, अजून 2-4 द्या. झालं? आता काय करायचं? एक प्रेमाने हसायचं, स्माइल द्यायची त्याच्याकडे पाहून. हा, एक स्माइल द्या आता छान त्या कागदाकडे पाहून. आणि आय लव्ह यू करा. सगळ्यांनी प्रॅक्टिकल. आय लव्ह यू. हा, आता आहे ना टरा फाडायचा तो कागद. मस्त आवाज आला पाहिजे. येतोय का? आला आवाज? असं टरा फाडायचा आवाज आला पाहिजे. एकदम बारीक 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 फाडा मस्त. आता खुन्नस द्या परत. आय लव्ह यू म्हणून झालं, आता परत खुन्नस द्या मस्त. ते फाडून टाका. आता काय करायचं? क्लास संपला की याला काडी लावायची मच्छीसची आणि ग्रुपमध्ये फोटो टाकायचा. ओके, ग्रुपमध्ये फोटो आला पाहिजे तर उद्याच्या क्लासला एंट्री भेटेल. उद्या अजून भारी मज्जा आहे. काडीपेटी लावायची. सध्या ते समोरच ठेवा, थोडस बाजूला करून ठेवा. ओके, सांगा बरं आता कोणाला कसं वाटलं? कुणाला इच्छा आहे बोलायची 1-2 शब्द माईक सुरू करून? थोडं समाधान वाटलं. थोडंच वाटलं ना. आता काय करायचं? 30 दिवस रोजच करायचं, आठवणीने. जशी बीपीची गोळी आठवणीने घेतात, थायरॉइडची गोळी, जसं नवऱ्याला चहा आठवणीने देतात है ना, तसं आठवणीने रात्री झोपायला जाण्याच्या आधी 30 दिवस, आजपासून 30 दिवस ही ऍक्टिव्हिटी करायची. अजून कोणाला काय वाटलं बरं? कोणाला मज्जा आली? अजून एक जण कोणी बोला. हॅलो. येस, बोला. हॅपी मॉर्निंग. हॅपी मॉर्निंग. मला तर असं वाटलं, अरे आपण कारण नसताना हे असं इतका लोकांबद्दल राग मनात धरतोय. काय आपलं जीवन आहे ना, का आपण असं करतो? बरोबर. ती सगळी लोक आहे ना त्यांच्या लाईफ मध्ये हॅप्पी आहे. त्यांना काही घंटा फरक पडत नाही.
ते मस्त आहे, त्यांच्या करिअर मध्ये पुढे गेले, त्यांच्या लाईफ मध्ये पुढे गेले आणि आपण आहे तिथेच मस्त आपली तब्येत वाढवून घेतलीये, केस गळायला सुरू झाले, मेडिकलचं बिल आपण भरतोय, ते येत आहेत का आपलं मेडिकलचं बिल भरायला? बरं, आपण स्वतःला तर देतोच त्रास, स्वतःच्या शरीराला देतोय, मनाला देतोय, पण सोबत ही भडास कुणावर काढतोय? आपल्या मुलांवर, सुनांवर, नवऱ्यावर. बरोबर आहे? हे आजपासून बंद करायचं. ओके, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही आजपासून 30 दिवस जर केली तर पुढच्या 4-5 दिवसात असं होईल, म्हणजे बऱ्याच जणांना झालंय, आता तुमच्याकडे किती आहे डेटा त्याच्यावर आहे, बऱ्याच जणांना पुढच्या 4-5 दिवसात असं झालं, मी म्हणते ना होमवर्क टाका ग्रुपमध्ये, ते मला पर्सनल म्हणता, अहो तुम्ही काय लावलंय होमवर्क टाका, माझ्याकडे आता कंप्लेंटच नाही, मी कुठला कागद जाऊन टाकू, माझ्या आयुष्यातलं सगळ्या कंप्लेंट संपल्यात, असं मला त्यांचा फोन किंवा मेसेज येतो आणि हॅलोच्या ऐवजी ते हसायलाच लागतं फोनवर माझ्यासोबत. तर गेली 5-6 महिने हा अनुभव मी अनुभवते आणि विनाकारण खुश राहायला तुम्ही शिकणार आहात ही ऍक्टिव्हिटी केल्यामुळे, माझ्या बडबड केल्यामुळे नाही. जर तुम्ही ही ऍक्टिव्हिटी रोज केली तर तुम्ही उगीच हसणार, उगीच खुश राहणार. आता त्यांना टेन्शन येणार, तुमच्या घरातल्या लोकांना, तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना, अरे हिला काय झालं? कारण लोकांना काय सवय झालीये, आपल्याला टेन्शन मध्ये बघण्याची, आपल्याला आजारपणात बघण्याची. बरोबर आहे? आपण आजारी असलो, टेन्शन मध्ये असलो की त्यांना चांगलं वाटतं, आनंद वाटतो. पण आता वेळ आहे टेन्शन देणे का लेने का नाही. कोणाकोणाला मान्य आहे, ऍग्री आहे? यस, ओके, व्हेरी गुड, थँक्यू. छान छान. बघा काय होतं असं केल्यामुळे. तुम्हाला ना एक प्रयोग दाखवते मी, रेकी शक्ती काय असते ते दाखवते. बघायची का, दिसते कशी रेकी शक्ती? बघायचं सगळ्यांना? येस. आता बघा, हा एक हातरुमाल आहे माझ्याकडे. ओके, हा आहे ना, याला मी असा चुरगळला आणि ही एक वस्तू आहे, याला पेंडुलम डाउजर असं म्हणतात. दिसते का स्क्रीनवर सगळ्यांना व्यवस्थित? हा, याला पेंडुलम डाउजर असं म्हणतात. हा एक क्रिस्टल आहे आणि हा माझ्या सोबत जोडले गेलेला आहे रेकीच्या ऊर्जांनी, रेकी शक्तीमुळे. आता बघा, हा हातरुमाल मी याला असा चुरगळला. आता मी याची एनर्जी चेक करते. आता एनर्जी म्हणजे काय असतं ते शिकू आज आपण, किंवा एनर्जी काय आहे, कशी दिसते. ओ माय डिअर, स्क्रीन मध्ये दिसते व्यवस्थित की पुढे येऊ? ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? दिसतंय तुम्हाला फिरताना? कसं फिरतंय हे? घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. उलट दिशेने याचा अर्थ काय झाला? नकारात्मक, निगेटिव्ह, नाही. बरोबर? प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्टॉप म्हटलं की थांबलं. आता बघा, मी काय करते, आता हा हातरुमाल आहे, एक निर्जीव वस्तू आहे, याची फक्त जरा व्यवस्थित घडी घालते प्रेमाने. ओके, आता ही व्यवस्थित घडी घातली, याच्यावर हा प्रेमाने हात ठेवला आणि याला जस्ट थँक्यू, आय लव्ह यू एवढंच म्हटलं. आता बघा, पुन्हा एनर्जी चेक करू, व्यवस्थित बघा कसं फिरतंय. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे? प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ऍट प्रेझेंट या हातरुमालाची एनर्जी कशी आहे?
कसं फिरतंय आता? आधी फिरत होतं त्याच्या विरुद्ध आहे की तसंच आहे? आता क्लॉकवाईज फिरतोय. क्लॉकवाईज आहे. स्पीड वाढलाय. हो. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खुन्नस देतो, राग काढतो, त्यावेळेला काय होतं, निगेटिव्ह एनर्जी जास्त वाढते. आणि ज्या वेळेला त्याला आपण प्रेम दिलं, धन्यवाद दिले, त्यावेळेला काय होतं, पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी असते. आता आपल्या घरामध्ये काय होतं, आपण सारखं कशा ना कशावरून तरी किरकिर करत असतो. आपल्या मनात हे खूप सुरू असतं. आपण सगळ्यात जास्ती कुणाशी बोलतो, तर आपल्या स्वतःशी बोलतो. आपण काम करतोय, कणिक मळतोय, भाजी चिरतोय, करतोय, सगळं काम करतोय, कपडे धुतोय, घर झाडतोय, सगळं सुरू आहे. पण त्या प्रत्येक वेळेला आपल्या मनामध्ये विचार सुरू असतात. आपण स्वतःशी काहीतरी बोलत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम काय असतं हे बोलणं, कुणाबद्दल तरी कंप्लेंट असते, बरोबर? कुणाबद्दल तरी नकारात्मक भावना असतात आणि ही जी एनर्जी आहे ते पूर्ण घरामध्ये पसरते. आणि आपण काय म्हणतो, मी एवढं चांगलं करते, मी एवढं राबते आणि माझी मुलं ऐकत नाही, नवरा ऐकत नाही. सगळे जेंट्स लोक नाही, लेडीज लोक आहेत तिथे. जेंट्स लोक असतील तर ते म्हणतात माझी बायको ऐकत नाही, माझं नातेवाईक ऐकत नाही. आपण काय करतो, आपल्या आत इतकी निगेटिव्ह एनर्जी आपण क्रिएट करतो की सगळं आजूबाजूचं वातावरण निगेटिव्ह करतो. आता बघा, या रुमालावर निर्जीव वस्तूवर तुम्ही हा प्रयोग बघितला. आता बघा, ह्या ग्लासात, काचेच्या ग्लासात मी हे पाणी घेते. आपल्या शरीरात किती टक्के पाणी आहे? 70% पाणी आहे. आता बघा, हे पाणी ऍट प्रेझेंट या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय? उलट फिरतंय. प्लीज स्टॉप. किती स्पीड वाढलाय बघा त्याचा, पूर्ण ग्लासच्या बाहेर चाललं. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह आणि तुमच्या घरातलं पाणी कसं काय निगेटिव्ह, बरोबर? तर मी तुमच्याशी बोलते, तुम्हाला अटेंड करते आणि याला कसं ठेवलंय, दुर्लक्षित. आणि पटकन तो घाई ग्लास उचलला, ह्या बाटलीतून पटकन पाणी घेतलं, है ना? तर याला रिस्पेक्ट दिला नाही, याला लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे ते निगेटिव्ह आहे. आता बघा, जस्ट थँक्यू सो मच, आय लव्ह यू सो मच. ओके, बघूया काय फरक पडतो शब्दांचा. ऍट प्रेझेंट या ग्लासातल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? बदलली एनर्जी? किती पॉझिटिव्ह फिरतंय आता? प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, फक्त एक शब्द बदलला आपण. तर आजपासून आपल्याला काय करायचं आहे, एक नियम. स्वयंपाक करताना मनामध्ये पॉझिटिव्ह विचार पाहिजे. जर नाही येत तर काय करायचं, तुमच्या आवडीच्या कुठल्याही देवाचं, गुरुचं, महाराज, स्वामी, कुलदेव, कुठलंही आवडीचा मंत्र किंवा स्तोत्र लावा आणि स्वयंपाक करा. ओके, त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्ही ते जेवण कुणाला तरी वाढत आहात, तुमच्या घरातल्या लोकांना, आणि तुमच्या मुलांबद्दल तुमच्या खूप कंप्लेंट आहेत, तर त्या अन्नाकडे, पाण्याकडे बघून जरा थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. मनातल्या मनात करायचंय, जमेल एवढं. बघा किती मॅजिक होईल एक 8-9 दिवसात. तर तुम्ही असं अन्न आणि पाणी तुमच्या फॅमिलीला द्या. ते करताना मनात चांगला भाव ठेवा, ते वाढताना मनात चांगला भाव ठेवा. बघा, तुमचे जे प्रश्न आहेत ते हळूहळू सगळे सॉल्व्ह होतील. ओके, अजून काय? ती स्लाइड दाखवा बरं, भाताची स्लाइड. तर आपण आता इथे मी तुम्हाला स्लाइड दाखवते. हा एक प्रयोग आहे की शब्दांचा प्रभाव कसा पडतो अन्नावर, पाण्यावर.
तसाच हा प्रत्येक व्यक्तीवर आणि वस्तूवर पडतो. तर इथून पुढे तुम्ही किचन मध्ये गेलात किंवा कुठलंही काम दिवसभर केला, ज्या वस्तूला हात लावतात त्या वस्तूला मनातल्या मनात थँक्यू म्हणा, त्या वस्तूला मनातल्या मनात धन्यवाद द्या, आय लव्ह यू म्हणा, एक स्माइल द्या चांगली पॉझिटिव्ह, की तुमचे सगळे प्रश्न सुटायला लागतील. ओके. आता तुमच्याकडे संपत्ती किती आहे तुम्हाला माहितीये. तुम्ही नेहमी म्हणतात की मला आर्थिक अडचण आहे, मला आर्थिक अडचण आहे. पण मला सांगा दीपाली ताई, तुमचं काय शॉप आहे का, पार्लर आहे का? हा, सलून आहे. त्याच्यामुळे मला सारखं सारखं बॅक वगैरे जायला लागते. ओके ओके, हरकत नाही. मला सांगा तुमचा एक डोळा मला द्या, मी तुम्हाला 2 लाख रुपये आता लगेच ट्रान्सफर करते. चालेल? काय बोललात? मी तुम्हाला आत्ता गुगल पेला 2 लाख रुपये पाठवते, तुमचा एक डोळा मला द्या. नाही. नाही? कोण देईल मग? अमिता ताई. तुमचा एक पाय मला द्या, तुम्हाला 2 करोड रुपये मी देते. सरळ नाही म्हणतात आणि फोनवर बरं म्हणतात आम्हाला आर्थिक अडचणी असतात. नाही. ज्योतिताई तुम्ही देतात काय हात मला? एवढं मनगट द्या, जास्ती नका देऊ. ज्योतिताई तुम्ही इकडे तिकडे बघताय तुम्हीच, एवढंच मनगट द्या मला. तुम्हाला 5 लाख रुपये देते. चालेल? नाही. बघा किती करोडोंची अरबोंची संपत्ती आपल्या जवळ आहे आणि त्या संपत्तीकडे आपण बघतच नाही, सगळं गाव बघतो. याच्या घरात बघ, त्याच्या घरात बघ, दुसऱ्या गावाला फोन कर, तिची विचारपूस कर, त्याची चौकशी कर. हे काम करतो आपण दिवसभरात. आणि बऱ्याचदा आपण कसं विचारतो, कुछ तो गडबडे वाला ऍटिट्यूड असतो. अगं तिच्याकडे असं काही झालं का, त्याच्याबद्दल असं काही माहिती पडलं का, मोस्ट ऑफ द टाइम ऍटिट्यूड असतो. त्याच्यापेक्षा ना स्वतःकडे बघा. तुमच्या या डोळ्याला थँक्यू म्हणा, या हाताला थँक्यू म्हणा. बघा कितीतरी करोडो लोक पृथ्वीवर अशी आहेत ज्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, बरोबर? हात आहे पण लुळा पडलाय, काही काम करता येत नाही. बघा आपल्याकडे काय संपत्ती आहे. छोटं असेल, मोठं असेल, स्वतःचं असेल, भाड्याचं असेल, कसं का असेल, पण घर आहे. बघा रस्त्यावरती लोक कशी आहेत, त्यांच्याकडे घर नाहीये, गरजेपुरती सुद्धा अंगावर कपडे नाहीयेत, बरोबर? थंडीमध्ये, उन्हात, पावसात तशीच ती रस्त्यावर राहतात. आपल्याकडे किती श्रीमंती आहे ती बघायला शिका. आजपासून एक प्रयोग पुन्हा करा, जो आपण ही खुन्नस देऊन कंप्लेंट लिहून फाडल्या, त्या कंप्लेंटला कंप्लीट तर आपण करणार आहोत, पण त्याच्यासोबत माझ्याकडे काय आहे. माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, माझ्याकडे फ्रीज आहे, माझ्याकडे लॅपटॉप आहे, माझ्याकडे मुलगा आहे, माझ्याकडे मुलगी आहे, माझ्याकडे सून आहे, जावाई आहे, ही बाटली आहे, ते देवघर आहे, ती ट्यूबलाईट आहे, ते फॅन आहे, ही चेअर आहे, हा टेबल आहे. असं वेड होऊन जा. साखर आहे, ही डाळ आहे, ती डाळ आहे, काय काय घरामध्ये आहे ते लिहून काढा. बघा तुमची लिस्ट एवढी होईल, तुमचा हात दुखायला लागेल, पेनातली शाई संपेल, वही संपेल, पण तुमची ती लिस्ट संपणार नाही. काय आहे याच्यावर फोकस करा. आपण रोज काय करतो, माझ्याकडे हे नाही, ते नाही, मला याने विचारलं नाही, त्याने गिफ्ट दिलं नाही, बरोबर? बर्थडे असेल ना तुमचा, तर सगळ्यात पहिलं गिफ्ट स्वतःला द्यायचं. सगळ्यात पहिलं. तुमच्यापैकी काही जणी असतील, घरातले लोक आठवण ठेवत असतील, मुलं असतील, कोणी असेल, हजबंड असतील, तुमचा बर्थडे सेलिब्रेट करत असतील, पण त्यांनी सेलिब्रेशन करण्याच्या आधी तुम्ही स्वतःला एक गिफ्ट देऊन बघा. छोटंसं ग्रीटिंग असेल, स्वतःसाठी लिहा. छोटासा हलका फुलका तुमच्या ऐपतीप्रमाणे स्वतःसाठी ड्रेस घ्या, गाऊन घ्या. स्वतःच्या किचन मध्ये एखादा डबा आवडला, बर्थडेच्या निमित्ताने स्वतःला घ्या. इतरांचा बर्थडे असतो त्यावेळेला काय करतो आपण, आवर्जून काहीतरी गोड पदार्थ घरात करतो आणि आपल्या बर्थडेच्या दिवशी घरात नुसती धुसफूस आपण करतो, कुणी आपल्याला विश केलं नाही, गिफ्ट दिलं नाही म्हणून, बरोबर? तर त्या दिवशी आवर्जून 4 पदार्थ जास्ती करा. स्वतःच्याही आवडीचे करा, इतरांच्याही आवडीचे करा.
स्वतःवर तुम्ही जेवढं प्रेम कराल, जेवढा रिस्पेक्ट तुम्ही स्वतःला द्याल, त्याच्या कैक पटीने जास्त रिस्पेक्ट आणि प्रेम तुम्ही इतरांकडून मिळवाल. कधी? स्वतःचे व्हायब्रेशन वाढवल्यानंतर. नुसतीच धुसफूस आदळआपट करून नाही. तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट द्या. काय मजाल आहे कोणी येऊन तुम्हाला अपमान करेल किंवा तुम्हाला बरं वाईट बोलेल, कोणाचीच हिंमत नाही होणार. खुश राहायचंय फक्त स्वतःसाठी. काल काय सांगितलं? हा क्षण एवढाच आपल्याला जगायचा. इथून पुढे 5 सेकंदानंतरचा क्षण त्याचा विचार नाही करायचा. हा क्षण आता माझ्या हातात आहे, मी हा क्षण जगणार, एवढाच विचार करा. बघा चुटकी सरशी तुमचं आयुष्य बदलून जाईल. कळलं तुम्हाला शब्दांचा प्रभाव काय असतो? स्क्रीन दिसतोय तुम्हाला? बघा हा एक प्रयोग आहे. हे काही माझ्या खिशातलं नॉलेज मी तुम्हाला देत नाहीये. तुम्ही जर गुगलवर गेला तर डॉक्टर मसारू इमोटो यांचा एक प्रयोग आहे. बरंच संशोधन केल्यानंतर त्यांनी तो सिद्ध केला. त्याच्यानंतर अनेक लोकांनी संशोधन केलं आणि त्यांनी सुद्धा सेम रिझल्ट सिद्ध केला. काय आहे की काचेच्या बरणीत भात घेतलेला आहे एकाच वेळी, सारख्या बरण्या आहेत, पण त्याच्यावर शब्द लिहिलाय, एका बरणीवर लव, प्रेम दिलंय, दुसऱ्याला नथिंग, काय घेणं देणं नाही मला तुझ्याशी. आपल्या आयुष्यात असेच लोक असतात. एक असतो ज्याला आपण भरभरून प्रेम करतो, एखादा असतो त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नसतं, त्याने आपल्याला विचारलं काय नाही विचारलं काय आपल्याला काही फरक पडत नाही. आणि एखादा असा व्यक्ती असतो त्याला जाम खुन्नस देतो आपण, तिरस्कार करतो, आपण त्याचा तो आपला. असंच असतं आपलं नातं. आणि काय होतं तिथे प्रचंड घाणेरडं वातावरण झालेलं असतं. बघा तसेच शब्द या भाताला फक्त स्टिकर लिहिलेलं आहे, पण ज्या बरणीत भात आहे त्याला लव हा शब्द दिलाय, तो पांढरा स्वच्छ आहे 4 दिवसानंतर सुद्धा. हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा, मग विश्वास ठेवा. प्रयोग करणं नाही झालं तर थोडंसं मी म्हणते तसं प्रत्येक वस्तूला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. नथिंग ज्याच्यावर लिहिलेला आहे तो भात थोडासा पिवळसर झालेला आहे, काही घेणं देणं नाही, दुर्लक्षित आहे. आणि ज्याच्यावर हेट म्हणजे तिरस्कार लिहिलेला आहे तो भात कसा आहे? सडलाय, कुजलाय, त्याचं पाणी पाणी झालंय, बुरशी आली. ओके, स्क्रीन काढून घ्या. तर या पद्धतीनेच आपण आपलं आयुष्य जगत असतो. आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि आपण पाणी पिताना आपल्या मनात काय भावना आहेत याचा विचार केला पाहिजे. कसं पाणी आपण पित आहोत. आपण काय म्हणतो, आमच्या घरात फिल्टर आहे है ना, आम्ही माठातलं पाणी पितो, जे गाळून भरतो, आम्ही फिल्टरचं पाणी पितो. पण नाही, ते पाणी काय आहे? पूर्णपणे गढूळ आहे. जस्ट पाण्याचा ग्लास हातात घ्या आणि थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. बघा तुमचे गुडघे दुखणं, पाय दुखणं या 9 दिवसात संपून जाईल. बसलात ना आरामात, त्या गुडघ्याच्या वाटीवर जरा हात घेऊन जा, गोल गोल फिरवा आणि त्याला म्हणा थँक्यू यार, आय लव्ह यू. किती वर्ष झाले तू माझा हा भार सहन करतोय. वेडेपणा वाटेल, मजाक वाटेल, पण काल तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही वेडेपणा केला नाही आणि तुमच्यावर जर कोणी हसलं नाही तर समजायचं आपली प्रगती इथेच संपली, थांबली. तर लोकांनी आपल्यावर हसलं पाहिजे, लोकांनी आपल्याला वेड म्हटलं पाहिजे. ओके, येस. काय काय आहे होमवर्क? कंप्लेंटला कंप्लीट करायचंय. रोज 30 दिवस असे कागद फाडायचे, अगदी शुल्लक, अगदी किरकोळ कंप्लेंट. बरं, तुम्हाला मी म्हणते का मला दाखवा तुम्ही कुणाबद्दल काय लिहिलं? नाही. तुम्हाला घरात कुणाला दाखवायचंय का? नाही. फक्त मला जे जे आहे ते लिहायचं, मस्त खुन्नस द्यायची, आय लव्ह यू म्हणायचं, मस्त ऍक्शन करून म्हणायचं आय लव्ह यू, आणि मग ते फाडून टाकायचं आणि जाळायचं आणि ग्रुपला फोटो टाकायचा. दुसरा प्रयोग काय करायचा? जेवण बनवताना आणि जेवण वाढताना पॉझिटिव्ह बोला. म्हणजे तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून काय हवंय, तुमच्या मुलांकडून काय हवंय, तुमच्या घरात अजून कोण कोण नातेवाईक आहे, त्यांनी तुमच्याशी कसं वागलं पाहिजे हे तुम्हाला अपेक्षित आहे. तर ते शेजारीला सांगू, पाजारीला सांगू, फोनवर मैत्रिणीला, आईला सांगू हे करण्यापेक्षा ते अन्न आणि पाणी त्यांना वाढताना, त्यांच्यासाठी बनवताना त्याला बोला की थँक्यू, आय लव्ह यू. तू ज्याच्या पोटात जातो
त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण करतो. या पाण्याला आणि अन्नाला काय सांगायचं, तू ज्याच्या ज्याच्या पोटात जातोस त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम, विश्वास आणि आदर निर्माण करतोस. आणि बघा 8 दिवसात कसं मॅजिक होईल घरामध्ये. ओके. त्याच्यानंतर ज्या पण वस्तू तुम्ही वापरतात त्या वस्तूंना थँक्यू म्हणा. ओके. तुमच्याकडे तुमची जी पण वस्तू तुम्ही वापरतात ती वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कितीतरी हजारो आणि लाखो आणि करोडो हात राबत आहेत, कष्ट घेत आहेत. असं झालं का की तुम्ही मार्केटला गेला, पैसे दिले आणि ही बाटली तुमच्या घरात आली, असं होतं का? नाही. कुणाच्या तरी डोक्यात ती आयडिया येते ती वस्तू बनवण्याची, त्याला धन्यवाद द्या. मग त्या वस्तूचं स्केच तयार होतं, रॉ बॉडी तयार होते, मग त्याला लागलेलं स्टील आहे, रबर आहे, फायबर आहे आणि याच्यामध्ये काच आहे. किती वेगळे वेगळे मटेरियल इथे वापरलेले आहे, किती वेगवेगळ्या ठिकाणाहून ते एकत्र केलेले आहे, किती मोजमाप घेतलेले आहे. बरं, ती बाटली एका मशीन मध्ये तयार झाली, ती मशीन तयार करणारा एखादा असेल का? किती लोकांचे डोकं असेल, किती हात असतील, किती मेहनत असेल. विचार करा, ही एक बाटली तुमच्या टेबलवर येण्यासाठी किती लोकांची मेहनत आहे. त्या प्रत्येकाला मनोमन थँक्यू म्हणा. एवढं मोठं नाही झालं ना, जस्ट ह्या बाटलीकडे पाहून थँक्यू म्हणा, तरी तुमचं थँक्यू तिथे पोहोचून जाईल. आणि बघा कसे तुमचे प्रश्न चुटकीसरशी सुटायला लागतील. एक आनंद, समाधान तुम्हाला वाटेल आणि विनाकारण तुम्ही खुश राहायला लागाल. आणि इतर लोक टेन्शन मध्ये पडतील, अरे बापरे हिला काय झालं, इतकी कशी ही खुश झाली. हे होणार आहे. आणि तुम्ही जेवढं खुश राहाल तुमच्या घरात, तेवढी तुमच्या घरात आर्थिक समृद्धी येईल. न येणारे पैसे पण तुमच्याकडे येतील. किती किती वर्ष अडकलेले पैसे, अडकलेली प्रॉपर्टी अचानक येईल. मागच्या बॅचच्या रेकॉर्डिंग बघा, लोकांनी हे स्वतःहून इथे सांगितलेलं आहे. व्हॉट्सअपवर भरभरून मेसेजेस आहेत, फोन कॉलच्या रेकॉर्डिंग आहेत. पण त्यांचंच ऐकत बसलात तर तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. तर तुम्ही स्वतः आज जे मी सांगितलं आहे ते फॉलो करा. ओके. न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन दिलेलं आहे तुम्हाला, तर ते मेडिटेशन नसून पॉझिटिव्ह वाक्य आहेत. रोज रात्री झोपता झोपता, म्हणजे आता आपल्याला झोप लागते, मी आता झोपली की मला काहीच ऐकू येणार नाही, त्यावेळेला मोबाईल मध्ये ते प्ले करा आणि झोपून जा. ते आवाज सुरू राहील, तुम्ही झोपलेले असाल. आणि बघा 8 दिवसात तुमचं एक नवीन रूप तुम्हाला स्वतःला दिसेल आणि घरच्यांना दिसेल. विश्वास ठेवा. पुन्हा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हे पुन्हा ऐकायचं आहे. ओके. 2 वेळेला, रात्री झोपता झोपता आणि सकाळी उठल्या उठल्या. काय कारण आहे? रात्री ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला 30 मिनिट आणि सकाळी उठल्या उठल्या 30 मिनिट अमृत असतात. तर त्यावेळेला तुम्ही जे काही ऐकतात, वाचतात, तसेच तुम्ही घडतात. ओके. सो आपल्याला काय करायचं आहे, ठरवून जास्तीत जास्त पॉझिटिव्ह बोलायचं आहे. ओके. स्क्रीन लावा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडची. तर आपल्याला आहे ना, आपल्याकडे 2 मन आहेत. मन आपले 2 आहेत, किंवा तुम्ही त्याला माइंड म्हणू शकता. तर सबकॉन्शियस माइंड हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर कॉन्शियस माइंड म्हणजे काय? चेतन मन. आता जे मी तुमच्याशी बोलते, माझे हात असे हलत आहेत, हावभाव आहेत, शब्द आहेत, जे तुम्ही बघत आहात, ऐकत आहात, समजून घेत आहात, तर हे सगळं काय आहे? कॉन्शियस माइंड, जागरूक अवस्था आहे. ओके. आणि सबकॉन्शियस माइंड काय असतं? तर आता तुम्ही जे काही ऐकत आहात, बघत आहात, विचार करत आहात, त्याचे पॅटर्न्स तयार होतात सबकॉन्शियस माइंडला. ओके. तुम्ही आता जे जे ऐकत आहात, बघत आहात, ग्रहण करत आहात, समजून घेत आहात, तर त्याचे पॅटर्न्स कुठे तयार होतात? सबकॉन्शियस माइंडवर. ओके. आपण हे सगळं 5 इंद्रियांच्या माध्यमातून शिकतो. बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, कॉन्शियस माइंड किती टक्के काम करतं? 10% फक्त. आणि किती टक्के काम करतं सबकॉन्शियस माइंड? 90%. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा काय ऐकत आहोत, काय बघत आहोत, काय विचार करत आहोत, त्यावर आपल्याला विचार केला पाहिजे.
आपला स्वभाव कसा घडतो, ज्या गोष्टी आपण रिपीट करतो. एक समजेल असं उदाहरण देते तुम्हाला, की बघा, मला शाळेत जायचं असतं माझ्या मुलांना सोडवायला किंवा घ्यायला. त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये खूप विचार असतात. आज कोणत्या लेवलची बॅच किती वाजेला आहे, कोणत्या लेवलमध्ये काय टॉपिक सुरू आहे, ऑफलाईन सेशनला येणारे कोणते लोक आहे, त्यांचा टॉपिक काय आहे, हे सगळा गोंधळ डोक्यात सुरू असतो. पण मी माझ्या दरवाजाच्या बाहेर गेल्यानंतर पार्किंग मध्ये माझ्याच गाडीला चावी लावते, माझ्याच मुलांना माझ्या गाडीवर बसवून त्यांच्याच शाळेमध्ये सोडते, परत रस्ता न चुकता माझ्याच घरी येते. मी अशी गाडी चालवते, माझे डोळे उघडे, समोर मला काही नाही माहिती, माझ्या डोक्यात सगळे विचार सुरू आहेत, बरोबर. पण मी घरीच येते, परत घ्यायला जाते त्यांना, माझ्याच मुलांना उचलते, तिथून घेते आणि माझ्याच घरापर्यंत येते, रस्त्यात कुठे काही नाही, बरोबर. तर हे काय आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे कॉन्शियसली सुरुवातीला 4-8 दिवस प्रॅक्टिस झाली, घरापासून शाळा, शाळेतून घर, मग याचं पॅटर्न तयार झालं सबकॉन्शियस माइंडला. तुम्ही सुद्धा बघा, सकाळी उठा खूप विचारात असतात, खूप किरकिर झालेली असते कालच्या दिवसभरात, तसेच तुम्ही झोपलेले असतात. सकाळी उठल्या उठल्या पुन्हा तुमचा मूड तो आठवून खराब झालेला असतो, पण तुम्ही बरोबर चहाच ठेवतात, साखरच टाकतात त्याच्यात, चहा आणि चहापत्तीच टाकतात. असं होतं का की ते भांड ठेवलं, पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकली आणि तिखट टाकलं, असं होतं का? नाही होत ना. किंवा तुमचं रोजचं जे प्रमाण आहे कणिक मळण्याचं, 2 चमचे 3 चमचे पीठ, तेवढंच घेतात ना, बरोबर आहे. पण विचार असतात का तिथे आपले? नाही. तर हे सगळं कोण करतं? सबकॉन्शियस माइंड, जे 90% ऍक्टिव्ह असतं किंवा 90% काम करतं. आणि ते काम कसं करतं की तुम्ही जागरूक अवस्थेमध्ये, कॉन्शियसली जागरूक अवस्थेमध्ये तुम्ही काय दिलंय त्या सबकॉन्शियस माइंडला, ते मॅटर करतं. मग आपल्याला ठरवायचंय आपण कॉन्शियसली काय देतोय. माझा मुलगा अभ्यास करत नाही, माझा मुलगा अभ्यास करत नाही, त्याची बुद्धी कमी आहे, तो जास्ती काय म्हणतात हायपर ऍक्टिव्ह आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नाहीये, तो असाच आहे, तो तसाच आहे, हे बोलतोय आपण सतत. तर काय होतं, हे सिग्नल्स, पॅटर्न्स कुठे तयार होतात? सबकॉन्शियस माइंडला. आणि समोर सीन काय तयार होतो? शाळेतून आल्यावर पुन्हा तुमचा मुलगा तसाच वागतो, ऐकत नाही, अभ्यास करत नाही, कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, बरोबर आहे. किंवा एखाद्या नातेवाईकाच्या बाबतीत आपण तो माइंडसेट करतो, तो आला की असं करतो, ती आली की तशी करते, असे तसे. आपले मित्रमैत्रिणी असतील, कोणी नातेवाईक असतील, किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपले कलिग असतील, है ना, की त्या व्यक्तींबद्दल सारखा आपण विचार करतो, ती व्यक्ती अशीच, ती व्यक्ती तशीच. आणि ज्या वेळेला व्यक्तीशी आपला संबंध येतो, बोलणं येतं, भेटणं येतं, त्यावेळेला काय चित्र दिसतं? तर जे आपण विचार केलं तेच चित्र दिसतं, बरोबर. तर हे आहे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड. तर तुम्हाला समोर काय सीन हवा आहे, काय चित्र तुमच्या घरात हवं आहे, ते पॅटर्न तुम्ही सबकॉन्शियस माइंडला दिले पाहिजे. ते कसं दिलं जातील? जागृत अवस्थेमध्ये प्रत्येक गोष्टीला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. काही पैसे लागणार आहे का? काही वेगळं बसून प्रॅक्टिस करायची आहे का? नाही. थोडस जड जाईल, पचणार नाही, मला वेडं ठरवाल, पण हजारो करोडो लोकांना जर याचा फायदा होतोय तर तुम्हाला पण होईल. येस, आपण रिजिड असतो, आपले तत्व, आपले इगो, आपल्याला असं वाटेल की ती व्यक्ती माझी दुश्मन आहे, मी कशाला तिला मनातल्या मनात का असे ना थँक्यू म्हणू, कशाला मनातल्या मनात मी तिला सॉरी म्हणू, आणि कशाला आय लव्ह यू म्हणू. पण अरे, त्या व्यक्तीसाठी नाही म्हणायचं आपल्याला. आपल्या आयुष्यात जे आपण स्टक झालेलो आहोत ते मोकळं होण्यासाठी, आपले अडथळे मोकळे होण्यासाठी आपल्याला आपल्याच मनातल्या मनात म्हणायचं, कुणाला सांगायचं नाही, कुणाला फोन करायचं नाही. ओके. येस, वंदनाताई, कुणाचा हँडरेज आहे हा? हा मॅडम, मला विचारायचंय. आता तुम्ही सांगितलं की प्रत्येकाला हे करायचं, पण आपल्या सानिध्यामध्ये आता उदाहरणार्थ मी शाळेत जाते, शाळेमध्ये काही बायका अशा असतात की आपल्याबरोबर त्या निगेटिव्ह माइंड मध्येच विचार करत असतात. अशा वेळेला आपण काय, ह्या वेळेस सिच्युएशन मध्ये आपण काय ऍक्शन घ्यायची?
आपण आहे ना त्यांच्या नावाने मनातल्या मनात थँक्यू सॉरी म्हणत राहा. 8 दिवस ही प्रॅक्टिस करा. तुम्ही म्हणाल ती बाई तुमच्याशी अचानक चांगलं वागायला लागली, हे होणार नाही आहे. नाही, ती आणि मी बरोबर एकत्र आम्ही येतो. ती दुसऱ्याबद्दल माझ्या मनामध्ये ती बोलत असते, त्यावेळेला मला तिला काहीतरी रिप्लाय द्यायचा असतो. ती आता तिसरी बद्दल सांगेल, अगं अहो ती तशीच आहे, ती नेहमी असंच करते. मग त्यावेळेला बरोबर. मी कशी येणार ना, मी पण म्हणणार हा 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 त्या नेहमी असंच करतात तर आपल्याला काय, म्हणजे मी असंच रिप्लाय देणार ना. येस, तुम्हाला याचं त्यावेळेला उत्तर माझी देते मी. हा त्यावेळेला Yes. माझी मुक्ती ती पण तशीच तयार होते ना, पण बरोबर. त्यावेळेला बरोबर. मग येस, ती तर कशी लक्षात घ्या. घालवायची, ती हा. कशी घालवायची. हा, मग तेच सांगते. आता तुम्ही माईक बंद करा. तर त्याच्यासाठी काय करायचंय, मी तुम्हाला ग्रुपमध्ये नेहमी मेसेज टाकते की कृपया हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा. त्याचं रिझन मी तुम्हाला तसं सांगते की याचा फायदा तुम्हालाच होईल आणि तुम्हाला कळेल कसा तो. कारण आपल्याकडे आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत आपलेच आहेत, पण ते कसं आहे आपला पाय ओढणारे आहेत. बरोबर. आपल्याला काय करायचंय, आपला हात ओढणारा तयार करायचा आहे आपल्या आजूबाजूला. तर एक तुम्ही असं करू शकतात की आपल्या ह्या ग्रुपमध्ये त्यांना जॉईन करून घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, जस्ट ओके ओके करायचं, हसायचं, मस्त एक स्माइल द्यायची, अगं जाऊ दे सोड ना, अगं जाऊ दे सोड ना, आणि मनातल्या मनात आपलं सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू सुरू ठेवायचं. हे जे मी सांगते ना, का याचं सेशन आपलं उद्या आहे की सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू का म्हणायचं, हा काय प्रयोग आहे याचं सेशन उद्या आहे. आज तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवलं की खरंच फरक पडतो का. ओके, तर तुम्ही तिला एक गोष्ट असं करू शकता की जस्ट ओके, इकडून ऐका, इकडून सोडा, किंवा समजावून बघा, अगं जाऊ दे आपण आपल्याबद्दल बोलू, है ना, असं. किंवा तिला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेऊ शकतो. ठीक आहे. येस, तर हा पण एक प्रयोग आहे, थेसिस आहे, रिसर्च आहे. उद्या याबद्दल आपण इन डिटेल बघू हे काय आहे, पण आज तुम्ही प्रॅक्टिस करा. चालेल चालेल. सकाळी तुम्ही स्वयंपाक करताना विष्णू सहस्रनाम लावू शकता आणि संध्याकाळी ललिता सहस्रनाम. हे मी जस्ट सांगते, पण याच्या पलीकडे तुम्हाला ज्या पण देवावर विश्वास आहे, ज्यांचं पण स्तोत्र मंत्र आवडतं ते तुम्ही लावू शकता. तुम्ही प्रयोग सुरू करा, तुम्हाला रिझल्ट दिसतील. ओके. थँक्यू मॅडम, थँक्यू. येस. ओके. थँक्यू मॅडम. आला आजचा होमवर्क लक्षात सगळ्यांना. हा, अमिताताई बोला, तुम्हाला बोलायचं नाही. हा, बरं, ठीक आहे. चलो, आता उद्या आपण अजून डिटेलमध्ये बघू की हे थँक्यू आणि आय लव्ह यू काय आहे, पण आज तुम्ही सुरुवात करा. मी ग्रुप ओपन करते. आजपासून ग्रुप ओपन राहील, पण ग्रुपचे नियम असे आहेत की तुमचा एकही प्रश्न आणि शंका तिथे नकोय. ओके, ते पर्सनल नंबरवर माझ्या एकही प्रश्न आणि शंका नकोय, ते पर्सनलवर. कुणाचंच गुड मॉर्निंग, गुड नाईट, कुणाचा वाढदिवस, काही काही तिथे नकोय. तिथे फक्त मेडिटेशन ऐकलं, ही सगळी प्रॅक्टिस केली, तिथे डे 1 डन, डे 2 डन, या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल तर मला तुम्ही फोन किंवा मेसेज करू शकता. बरं, तिथे हे पण नाही टाकायचं की आज मला जॉईन करायला जमत नाहीये. ठीक आहे, नका जॉईन करू, किंवा पर्सनलला टाकून ठेवा, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल तिथे. पण रेकॉर्डिंगच्या भरोशावर जर राहाल तर 7 दिवसात जे ट्रान्सफॉर्म होणार आहे लाईफ, तुमचं बदल घडणार आहे, ते होणार नाही. लाईव्हला आला, प्रॅक्टिकल केलं तर काहीतरी बदल होतील, पॉझिटिव्ह होतील. ओके, पण नुसतं रेकॉर्डिंगच्या भरोशावर होणार नाही. ठीक आहे. येस. बरेच व्हिडिओ बंद आहेत. ओके, ठीक आहे. चलो, आहेत का शैलजाताई? वाटतंय रिलॅक्स, शांत वाटतंय थोडंफार की नाही? मॅम, कसं आहे ना, तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या बऱ्यापैकी माहिती आहेत, पण थोडे थोडे मनात कुठेतरी डाऊट्स आहेत, ते मी क्लिअर होण्याची वाट बघतीये. म्हणजे तुम्ही म्हणालात की खुलून बोला, हे सगळं माहितीये मला, पण कुठेतरी खटकतंय. ती वेळ येण्याची वाट बघतीये मी ऍक्च्युली. नाही हॅपी झाली म्हणजे होईल असं वाटतंय, पॉझिटिव्ह कुठेतरी, पण नाही झाली तर मी तुम्हाला पर्सनली नक्की कॉल करेन, आणि ती वेळ येईल असं मला वाटतंय. नक्की. बघा, तुम्ही ना हे थँक्यू आणि आय लव्ह यू नका म्हणू. तुम्हाला नाही पटत ना, इट्स ओके, लेट गो.
प्रत्येक सिच्युएशन मध्ये ऍटिट्यूड काय ठेवायचा, हे नाही पटत आहे, हे नाही झालं, इट्स ओके, लेट गो, सोडून द्यायचा तो क्षण. पण कमीत कमी ही ऍक्टिव्हिटी करा की कंप्लेंट्स लिहून काढा. आणि तुम्हाला काय सांगितलंय, हे कोणासाठी करायचंय, स्वतःला सुखी समाधानी राहण्यासाठी, त्या व्यक्तीसाठी नाही करायचं आपल्याला. त्याच्या आयुष्यात काही नाही फरक पडणार, पण हा तुमच्या आयुष्यात मात्र पॉझिटिव्ह फरक हा नक्की आणि नक्की पडेल. तर ठीक आहे, तुम्हाला नाही पटत आहे आज, आय लव्ह यू, थँक्यू, सॉरी म्हणणं, इट्स ओके, पण कमीत कमी कंप्लेंट्स लिहून तो कागद जाळणं ही ऍक्टिव्हिटी मात्र तुम्ही करा. तसं नाहीये काय त्या गोष्टी मला, पण माझ्या मनात जो डाऊट आहे ना त्याची मी वाट बघते, तो कसा सॉल्व्ह होईल. हे सगळं मला माहितीये, मी रोज करते ह्या गोष्टी सगळ्या, बरोबर. आणि त्याने खरंच खूप फरक पडतो मला, हेही माहितीये. तुम्ही सकाळी मगाशी म्हणजे आपलं सेशन सुरू झालं तेव्हा मी लक्ष देऊन ऐकत होती की म्हणजे आता मला ते कसं सांगू समजत नाहीये, पण ऍक्च्युअली खूप छान आहे. आता जे नवीन आहेत त्यांनी ते करावं नक्की, मला हे माहिती आहे, कारण माझ्या बाबतीत खूप फरक पडलेला आहे. तर छान आहे ऍक्च्युली, पहिल्यांदा कसं होतं ना, तुम्ही म्हणताय हे तुम्हाला माहिती आणि हे तुम्ही केलंय, ओके, पण कुठेतरी ना तुम्ही 100% शरणागत होऊन विश्वास ठेवून ते केलेलं नाहीये. तिथे तुम्ही सरेंडर नाही झालेला. मनात कुठेतरी काहीतरी ना निगेटिव्ह भावना आहे की मी का सॉरी म्हणू, मी का त्याला माफ करू, है ना. तर ह्या गोष्टीमुळे तुम्हाला रिझल्ट नाही मिळाला. पण ज्या वेळेला तुम्ही पूर्ण शरणागत होऊन जातात, 100% विश्वास ठेवून हे करतात आणि माझ्यासाठी करायचं हे, मला ही भावना जेव्हा असते ना, मला त्या व्यक्तींसाठी नाही करायचं काही, मी जी स्टक झाली, मला जी गोळी सुरू झाली, मला जो डोक्याला ताप सुरू झालाय, ते बंद करण्यासाठी आपल्याला हे करायचं, त्यांच्यासाठी नाही. तर मला याच्या आधी प्रत्येक बॅच मध्ये तुमच्यासारखी एक टाईप होती की लॉ ऑफ अट्रॅक्शन मी खूप मानते, मी खूप बघते, पण बघणं वेगळं आणि प्रॅक्टिकल करणं वेगळं. युट्यूब मधून, रील्स मधून काय आपण जस्ट बघतो बघतो बघतो, लेट गो करतो, इन्फॉर्मेशन घेतो, नॉलेज घेतो, पण या क्लासमध्ये काय होतं, तुम्ही ते आत्मसात करतात, त्याच्यावर तुम्ही वर्कआउट करतात, ते तुमच्याकडून करून घेतलं जातं. माझा मेसेज सारखा येतो, तुमचं होमवर्क आला नाही, टाका, होमवर्क करा, होमवर्क करा. तर ज्या वेळेला एक गुरु तुमचा असा हात धरून ठेवतो ना, कान फिरतो आणि कर म्हणतो होमवर्क, त्यावेळेला लाईफ मध्ये फरक पडतो. ते युट्यूबचे व्हिडिओ जे आहेत भरपूर आहेत, चिक्कार, माझे पण आहेत शॉर्ट व्हिडिओज जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितलेलं आहे, पण त्याने काहीच नाही होत. ओके, पण माझा एक डाऊट होता, म्हणजे आपण हे थँक्यू बोलतो, ह्याने फरक पडतो, बरोबर आहे. मग कसं होतं, त्या गोष्टी आपल्या म्हणजे आपण त्यांना लेट गो करतो, सगळं होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. मग काही दिवसानंतर पुन्हा ती सिच्युएशन जेव्हा ती पुन्हा येते, ती सिच्युएशन, तेव्हा ती सिच्युएशन कशी हँडल करायची, हे मला शिकायचं आहे खरं तर. त्याच्यासाठी रेकीचा क्लास आहे. आता विदाउट रेकी होता तुम्हाला जे अनुभव आले ना ते विदाउट रेकी होते. आता रेकी सोबत हे कसं टॅकल करायचं हे होणार आहे. तरी 1-2 वाक्यात सांगते की आपण जे मागतो ते आपल्याला कधीच मिळत नाही. आपल्याला काय मिळतं, जे आपल्या सर्वोत्तम भल्याचं आहे, आणि आपल्याला आपलं सर्वोत्तम भलं नाही कळत. हे त्या रेकी शक्तीला कळतं, त्या बाप्पाला कळतं, त्या स्वामींना कळतं, त्या महाराजांना कळतं, त्या माऊलीला कळतं, त्या कुलदैवत तुम्ही कुणाला मांडतात त्यांना कळतं. आणि प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफ मध्ये येण्यासाठी एक डिव्हाइन टाइम असावा लागतो. ज्या वेळेला ते योग्य वेळ येते ना, त्यावेळेलाच तुम्हाला ते मिळतं. पण रेकीमुळे लाईफला स्पीड मिळतो, जे नशिबात नाही ते पण मिळतं, आणि नशिबात आहे पण उशीर आहे, तर रेकीमुळे तुम्हाला लवकर मिळतं, हे होतं. ओके, तर तुम्ही आजपर्यंत हे प्रॅक्टिकल केले, तुम्ही म्हणतायत इट्स ओके, पण तेव्हा तुमच्यासोबत रेकी शक्ती नव्हती, एक प्रोटेक्शन नव्हतं, एक प्रॉपर गाईड तुम्हाला नव्हतं, पण इथून पुढे ते होईल. ओके, येस, ओके मॅम, थँक्यू. चला थांबूया. इतका वेळ मला सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. ही दिव्य ब्रह्मांडीय रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण
संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आनंद, संपूर्ण आरोग्य प्रदान करू ही रेकी चरणी प्रार्थना करते आणि आजचं सेशन इथेच थांबवते. उद्या भेटूया एका नवीन ऊर्जेसह डे 3. ओके, येस, चलो, बाय बाय. बाय बाय.